अजितदादा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीवर सामूहिक राजीनाम्याचा हा पहिला बॉम्ब पडलेला आहे. त्यामुळं राष्ट्रवादीला मोठा हादरा बसलेला आहे. मित्रहो, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रहो, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडून अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली, पण तरी सुद्धा त्यांनी त्यांचा पक्ष मजबूत ठेवण्याचा प्रयत्न अगदी अखेरपर्यंत केला. अजित पवार यांनी पक्षातली माणसं, नेते, कार्यकर्ते सुद्धा मोठ्या कौशल्यानं बांधून ठेवलेले होते. अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे नाही म्हटलं तरी त्यांचा पक्ष काहीसा का होईना पण आता अनियंत्रित होताना दिसू लागलेला आहे. अजित पवार हयात असताना पक्षाच्या विरुद्ध बंड करण्याची हिंमत कार्यकर्ते तर सोडून द्यावं, पण नेत्यांची सुद्धा एवढी हिंमत होत नव्हती. अजित पवार गेल्यापासून पक्षाची घडी विस्कटताना दिसू लागलेली आहे. पक्षांतर्गत होणाऱ्या लाथाळ्या चव्हाट्यावर यायला लागलेल्या आहेत. तिकडं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांच्या कारभाराविरुद्ध तर काहींनी राजीनामे दिलेही. त्यानंतर आता विधान परिषदेच्या उमेदवारीवरून या राष्ट्रवादीमध्ये मोठी खदखद निर्माण झाली. अजित पवार यांच्यावर नितांत श्रद्धा असलेले आमदार अमोल मेटकरी हे सुद्धा खूप दुखावलेले आहेत. हा, ते पक्षाविरोधात बंड वगैरे काही करणार नाहीत, पण त्यांच्या मनावर एक तडा मात्र नक्की गेलेला आहे. विधान परिषद उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची यादी राष्ट्रवादीमध्ये भली मोठी लांबलचक होती आणि त्यामुळे मग नाराज होणाऱ्याची यादी सुद्धा तेवढीच मोठी झाली. महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला अवघी एक जागा आली. त्या जागेसाठीही अनपेक्षित निर्णय घेतला गेला. भाजपा आणि शिंदे गटाचा सुद्धा विरोध असताना राष्ट्रवादीनं जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजीची ठिणगी पडली. सिद्दीकी यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीतल्याच अनेकांना धक्का बसला. अमोल मेटकरी यांनी तर त्यांना तर नाहीच, पण राष्ट्रवादीचे जे महत्वाचे नेते मानले जातात ते आनंद परांजपे, त्यांना सुद्धा विधान परिषदेसाठी डावलण्यात आल्यामुळे तेही नाराज झाले. हे आनंद परांजपे आता शिंदे गटाच्या संपर्कात असून ते शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चाही सुरू झाल्या. बाकीचेही अनेक नेते नाराज झालेले आहेत, पण अजून तरी त्यांनी काही उघडपणे वक्तव्य केलेलं नाही. बुलढाणा जिल्ह्यात मात्र मोठा स्फोट झाला. या एकाच जिल्ह्यामध्ये तब्बल 90 जणांनी राष्ट्रवादीचा सामूहिक राजीनामा दिला. राष्ट्रवादीसाठी हा फार मोठा धक्का मानला जातोय, कारण त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट नाझर काझी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली नाही म्हणून या पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिलेले आहेत. काझी यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचं प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. ते विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक होते. पक्षानं मात्र त्यांना ही संधी नाकारली आणि नाराजीचा अचानक असा एक भडका उडाला. या नाराज पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजीही केली आणि आपल्या नाराजीची तीव्रता सुद्धा दाखवून दिली. अजितदादा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीवर सामूहिक राजीनाम्याचा हा पहिला बॉम्ब पडलेला आहे. त्यामुळं राष्ट्रवादीला मोठा हादरा बसलेला आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, त्यामुळं पक्षाकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय. सुनील तटकरे यांच्या बाबत तर काय, पक्षामध्ये पहिल्यापासूनच मोठी नाराजी आहे. त्यामुळं अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादीचे नाव हेलकावताना दिसू लागलेले आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत सुद्धा आता चर्चा सुरू झाल्या. भरकटू लागलेलं हे जहाज येत्या काही काळामध्ये किनाऱ्याला लागते की एखाद्या खडकावर आदळते हे मात्र पाहावं लागेल. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे, ही विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.